औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळा बाजार व शिरड शहापूर येथील पाणीपुरवठा योजना कुचकामी असून या योजना शिरड शहापूर आणि जवळा बाजारच्या सरपंचांनी माती मारून घेतल्याचा आरोप मुनीर पटेल यांनी केला। या पाणीपुरवठा योजना कधीच सुरू होणार नसल्याचा दावा देखील त्यांनी केला। ही योजना सुरू होत नसेल तर यावर अनाठायी खर्च का केला जातो असा सवाल आता उपस्थित केला जातोय। याबद्दल काय म्हणालेत मुनीर पटेल पाहूयात। जवळा बाजार पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये फार मोठी एक हिस्ट्री आहे या मागेची आणि याच्या आधी सुद्धा मी बाईट मध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस सांगितलं होतं की जवळा बाजारला ही पाणी टंचाई हे आधीपासून आहे, परंतु आता फक्त ग्रामपंचायतच्या चुकीमुळं आणि जीवन प्राधिकरणच्या अर्भुती धोरणामुळं आज पूर्ण जवळा बाजारवर पाणी टंचाईचं संकट आलेलं आहे। ह्याचं कारण असं आहे की आपल्याला 40 वर्ष मागे जावं लागेल। 40 वर्षाच्या आधी एक अंजनवाडी 18 गाव पाणी पुरवठा योजना होती। त्या योजनेच्या अंतर्गत जवळा बाजारला पाणी पुरवठा होत होता, जे की सार्वजनिक स्टँड पोस्ट आणि काही खाजगी नळाला पाणी त्या पद्धतीने पुरवठा होत होता। अंजनवाडीवरून ते 10-12 वर्ष एकदम चांगल्या पद्धतीने ही योजना चालली, म्हणजे 70 ते कमीत कमी 80 पर्यंत 82 पर्यंत ही योजना चालली होती। आणि त्याच्यानंतर ती योजना कुचकामी झाल्यानंतर त्याच योजनेमधील गावांतर्गत जे पाईपलाईन आहे त्याच योजनेतली पाण्याची टाकी आहे हे आम्ही जवळपास 85-86 मध्ये हे कायम ठेवून हे नालेगाव जे नदी आहे पूर्ण नदी, तिथून आम्ही पाणी आमदाराच्या फंडातून तिथून विहीर खंदून तिथून पाणी आम्ही जवळा बाजारच्या जुन्या टाकीमध्ये टाकलं आणि स्वतः ग्रामपंचायतीने ते 2000 पर्यंत घरपट्टी आणि नळपट्टी वसूल करून ती योजना चालवली। शासनाचं काही त्या योजनेमध्ये संबंध नव्हता आणि जवळा बाजारला भरपूर पाणी यायचं आणि लोक सुद्धा घरपट्टी आणि नळपट्टी द्यायची। त्यानंतर युतीच्या शासनामध्ये 1998 ला आणि 99 ला म्हणजे 2000च्या जवळपास युती शासनाने 20 गाव पाणी पुरवठा योजना पुरजळ या एरियासाठी मंजूर केली आणि 20 गाव पाणी पुरवठा जेव्हापासून झाली तेव्हापासून गावामध्ये पाईपलाईन टाकून सुद्धा त्या पाईपलाईन मध्ये आजपर्यंत एक थेंबही पाणी नाही। आणि जी टाकी त्या योजनेमधली 2,80,000 लिटरची टाकी बांधल्या गेली, ती टाकी कधीही भरल्या गेली नाही। परंतु या 20 वर्षामध्ये अनेक वेळेस आम्ही पाणी टंचाईमध्ये फक्त कलेक्टरकडे बसून पाणी टंचाईमध्ये ते MSCBचे पैसे भरायला लावून लाखो रुपये MSCBने या बद्दल घेतले, परंतु कधीच मोटार तिथे चालल्या नाही आणि कधीच पाणी भेटलं नाही, कारण ती पूर्ण योजना ही कमकुवत होती, कुचकामी होती आणि ते योजनेचं 20 वर्ष आम्हाला अजिबात पाणी भेटलं नाही। परंतु आम्ही ह्या 20 वर्षामध्ये एक जवळा बाजारला पूरक म्हणजे जवळा बाजारच्या बाजूने जे कॅनल वाहतो त्या कॅनल मध्ये मोटार बसवून आणि एक जवळा बाजारने विहीर खणलेली आहे, त्या विहिरीमध्ये एक मोटार टाकून ह्या 2 जागचं पाणी आम्ही जवळा बाजारला ह्या 20 वर्षामध्ये पाजलं आणि जवळा बाजारनं त्या पाणी पिलं। परंतु तरी काही ठिकाणी पाणी टंचाई व्हायची एखाद्या वार्डामध्ये। परंतु आता पेयजल योजनेच्या पंतप्रधान पेयजल योजनेच्या नावाखाली जे झालं ते 20 गावचे जे गाव होते ते 18 गाव सेपरेट जीवन प्राधिकरणनी तोडून दिले। त्यामध्ये फक्त त्या योजनेवर 2 गाव ठेवले, जवळा बाजार आणि शिरड शहापूर। आणि जे तिथे लाईट बिलची टंचाई होती ती लाईट बिल साठी त्यांनी सोलार ते 7 लाख रुपये खर्चून सोलार आणि दुरुस्ती केली। त्याच वेळेस मी सांगितलं की हे पैसे तुमचे पुन्हा पाण्यात जाणार आहे, कारण अनुभवानुसार सांगितलं 20 वर्षाचा मला अनुभव होता, मी जिल्हा परिषद मेंबर होतो, मी अनेक वेळेस ती योजना चालू करण्याचा प्रयत्न केलं, परंतु ती योजनाच कुचकामी असल्यामुळं ती योजना चलत नव्हती, टेलपर्यंत पाणी जात नव्हतं,
टाकीवर पाणी चढवायला गेलं तर पाईपलाईन फुटत होत्या. अशा अनेक दोष त्या योजनेमध्ये होत्या, परंतु ती शासनाने आणि ग्रामपंचायत जवळा बाजार आणि ग्रामपंचायत शिरडच्या सरपंचांनी ती योजना आपल्या माथी मारून घेतली आणि ती योजना आम्हाला चालू करून द्या, आम्ही ती योजना चालवितो. आणि आम्ही स्वतः ती योजना चालू झाल्यानंतर आमच्या अंडर घेऊन आम्ही चालवितो असं एक ठराव दिल्यामुळं ते जीवन प्राधिकरण कुण त्याचं एस्टिमेट झाले की आम्हाला फक्त नवीन काही करून द्या. आणि त्या हिशोबाने जीवन प्राधिकरण आणि कलेक्टर साहेबांनी याच्यामध्ये पेयजल योजनेमध्ये ही योजना घेतली आणि 7 कोटीचं काम जवळा बाजारला आणि 7 कोटीचं काम शिरड शहापूरला हे दिलं. ह्या कामाचे टेंडर झाले. त्यावेळेस आम्हाला माहिती लागली. मी स्वतः जिल्हा परिषद 3 वेळेस मेंबर राहिलेलो, 15 वर्ष सरपंच राहिलेलो. मी आणि मागील जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर नवले आणि मिलिंद एम्बन माजी जिल्हा परिषद सदस्य, मागील सरपंच चतुरप्पा दमाने, आम्ही सगळेजण जाऊन कलेक्टरला भेटलो. कलेक्टर साहेबाला ही सगळी गोष्ट लक्षात आणून दिली की ही योजना आम्ही चालवू शकत नाही. परंतु कलेक्टर साहेबांनी नुसतं आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि एकच शब्द सांगितलं, वरून आम्हाला दबाव आहे पेयजल योजना चालू करा म्हणून. मी तुम्हाला 6 महिन्यात हे पूर्ण दोष काढून तुम्हाला योजना चालू करून देतो. तरी आम्ही रट्ट धरला होता की ही योजना चालू नका आणि इतक्यावर तुम्हाला ही योजना करायचीच असेल तर सिद्धेश्वर वरून या टाकीमध्ये पाणी आधी आणा आणि जे वितरण व्यवस्था जुनी आहे त्या वितरण व्यवस्थेमध्ये पाणी सोडा आणि तदनंतर नवीन पाईपलाईन तुम्ही टाका आणि जुनी बी फोडून मग नवीन टाका. ही सांगितलेलं असताना सुद्धा ते आमचं ऐकलं नाही. उलट गावामध्ये अशी चर्चा झाली की हे लोक, हे मेंबर, हे विरोधातले लोक हे पैसे मागायलेत अशी चर्चा केल्यामुळं ते आम्ही सोडून दिली. परंतु आज जी परिस्थिती आहे तीच आहे की जवळा बाजारला थेंबही पाणी नाही. आणि तुम्हाला सांगतो अशीच परिस्थिती असल्यास येणारे 20 वर्ष जवळा बाजारला अशाच गेले 20 वर्ष गेले, अजून 20 वर्ष जवळा बाजारला ह्याच पद्धतीचं पाणी टंचाई राहणार आहे. जोपर्यंत योजना समजून घेत नाहीत, जोपर्यंत योजना कुठून चालू होती हे बघत नाहीत, तोपर्यंत जवळा बाजारच्या पाणी टंचाईचा विषय मिटत नाही. आम्ही हेही प्रस्ताव ठेवलं होतं की तुम्ही एक ॲडिशनल योजना म्हणून आम्हाला नालेगाव वरून जवळा बाजारच्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी आणून टाका, आम्ही ती चालवितो. आज जवळा बाजारची परिस्थिती आहे, जे जवळा बाजार ग्रामपंचायत पूरक चालवित होती, जे कॅनलवरून विहिरीवरून तेही बंद आहे कारण अंतर्गत पाईपलाईन फोडल्यामुळं आणि तिकून तर थेंबही येणार नाही. म्हणून जवळा बाजारला फार भीषण पाणी टंचाई आहे. म्हणूनच काही दिवसापूर्वी आमच्या 9 मेंबरांनी अशा कारभाराला कंटाळून राजीनामा दिलेला आहे. हे तुम्हाला आधीच माहित आहे, हे बाईट मध्ये मी आधीच सांगितलेलं आहे. ही परिस्थिती जवळा बाजारची आहे.